दिल्ली येथील एनजीओकडून यवतमाळ जिल्ह्यात शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केलं आणि एनजीओच्या मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। सर्वत्र शिक्षा समिती नावाच्या दिल्ली येथील एनजीओकडून यवतमाळ जिल्ह्यात शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलं आणि एनजीओच्या मुख्य संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मनसेने दिलेल्या निवेदनात उमेदवारांकडून अर्जाकरता 300 ते 400 रुपये शुल्क आकारण्यात आलं। निवडीच्या वेळी सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली प्रत्येकी 15,500 रुपये घेण्यात आले। केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणतीही परवानगी नसताना शासकीय भरतीसारख्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या। निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यातून बालसंस्कार कार्य देण्याचं आश्वासन देण्यात आलं। मात्र या योजनेला कोणतीही शासन मान्यता नव्हती। जर शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ तपास करून संबंधित एनजीओच्या मुख्य संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर फसवणूक झालेल्या बेरोजगारांसाठी विद्यार्थी सेना शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि इथे आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी हे होती की सर्वत्र शिक्षा समिती ही एक बोगस पद्धतीची शिक्षक भरती यवतमाळ जिल्ह्यात करत होती। या सर्व गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यवतमाळ शहराच्या वतीने उघडकीस करण्यात आला। शनिवारी आम्ही त्या कार्यालयात आकस्मिक भेट देऊन त्या कार्यालयात जे फॉर्म विक्री चालू होती ती बंद केली। रविवारीही बंद होती आणि सोमवारी त्यावर शिक्षण विभागाने कारवाई केली। कारवाई झाल्यानंतरही अद्यापही त्या सर्वत्र शिक्षण समितीच्या संचालकाविरोधात कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे की आपण या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा। आज आम्ही इथं हे आंदोलन केले असता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की आज रोजी गुन्हा दाखल होईल 4 वाजेपर्यंत आणि आम्ही आमचं हे आंदोलन इथे थांबवलेलं आहे। आज जर 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल।